छान मऊ लुसलुशीत इडलीसाठी खास टिप्स। इडली हा नाश्त्यातील सर्वात लोकप्रिय पदार्थ, अगदी लहानांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांनाच आवडणारा। परंतु ही इडली छान मऊ लुसलुशीत झाली तर खाण्यात एक वेगळीच मजा येते। पण जर हीच इडली कोरडी झाली तर अजिबात खावीशी वाटत नाही। तेव्हा मऊ लुसलुशीत इडली होण्यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। नंबर 1, इडली करताना कधीही पॉलिश केलेली उडदाची डाळ वापरू नका। डाळ पॉलिश केल्यामुळे त्यातील आवश्यक असणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि हे बॅक्टेरिया पीठ आंबवण्यासाठी आवश्यक असतात। नंबर 2, इडलीसाठी डाळ तांदूळ भिजवताना स्वच्छ धुवूनच भिजत घालाव्यात। नंबर 3, इडलीसाठी डाळ तांदूळाचे प्रमाण घेताना 3 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी उडीद डाळ वापरावी। इडली जर जास्त मऊ लुसलुशीत हवी असेल तर पाव वाटी मुगाची डाळसुद्धा भिजत घालावी, त्यामुळे इडल्या छान मऊ लुसलुशीत तयार होतात। नंबर 4, इडलीच्या पिठात साध्या मिठाबरोबर थोडंसं काळं मीठसुद्धा घाला, त्यामुळे इडल्या चविष्ट तयार होतात। नंबर 5, इडलीसाठी डाळ व तांदूळ भिजवताना त्यात थोडे मेथी दाणेसुद्धा घालावेत। नंबर 6, इडलीचे डाळ तांदूळ भिजवताना जर तुम्हाला त्याच्यात मुगाची डाळ घालायची नसेल तर मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही 1 वाटी पोहे देखील भिजवू शकता, त्यामुळे सुद्धा इडल्या छान मऊ लुसलुशीत तयार होतात। नंबर 7, इडली करताना डाळ आणि तांदूळ किमान 8 तास तरी भिजू द्यावेत। नंबर 8, डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये वाटताना त्यात शक्यतोवर कोमट पाण्याचाच वापर करावा, त्यामुळे इडलीचे पीठ छान फुलून येण्यास मदत होते। नंबर 9, इडलीचे पीठ मिक्सरमध्ये वाटताना त्याच्यामध्ये पाणी थोडे कमीच टाकावे। पीठ वाटून झाल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालता येते। नंबर 10, इडलीचे पीठ उन्हाळ्यामध्ये लवकर तयार होते आणि हिवाळ्यात मात्र हे पीठ लवकर तयार होत नाही। अशा वेळी पिठाचं मिश्रण तयार केल्यानंतर त्यात थोडासा खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे पीठ लवकर आंबवलं जातं। नंबर 11, बऱ्याचदा उष्णतेमुळे इडलीचे पीठ बनवून ठेवल्यानंतर खूप लवकर आंबते। अशा वेळी पिठामध्ये अर्धा ग्लास फ्रीजमधील थंड पाणी टाकावे। पाणी टाकल्यानंतर त्या पिठामध्ये अर्धा चमचा मीठ टाकावे आणि पीठ चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे आणि 2 तासांसाठी व्यवस्थित झाकून ठेवावे। 2 तासाने झाकण उघडून पाहिलं तर पातेल्यामध्ये इडलीचं मिश्रण तळाला राहतं आणि वर पाण्याचा थर जमा होतो। हे पाणी वरच्या वर चमच्याने काढून टाकावे आणि मिश्रण पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे। उष्णतेमुळे इडलीच्या पिठाला आलेला आंबट पाण्याचा थर निघून गेल्यामुळे पीठ पुन्हा पहिल्यासारखे चांगले तयार होते। नंबर 12, तांदूळ आणि डाळ यांचे वाटलेले मिश्रण किमान रात्रभर म्हणजेच 12 तास आंबवण्यासाठी ठेवावे। मिश्रण आंबवण्यासाठी ठेवताना ते व्यवस्थित एकजीव करावे। नंबर 13, मिश्रण एकजीव करून जेव्हा आंबवण्यासाठी ठेवता तेव्हा त्यात मीठ घालू नये, कारण मीठ घालून रात्रभर मिश्रण ठेवल्यास त्याला पाणी सुटते, त्यामुळे इडल्या करण्यापूर्वी त्यात मीठ घालावे। नंबर 14, पीठ व्यवस्थित तयार झाल्यावर एकाच बाजूने चांगलं फेटून घ्यावं आणि इडल्या करण्याच्या वेळेस त्यात मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा। नंबर 15, इडली पात्रामध्ये इडलीचे पीठ टाकण्याआधी इडली पात्रात पाणी टाकून ते छान गरम करून घ्यावं, त्यामुळे इडल्या फुलून येण्यास मदत होते। नंबर 16, इडली कधीही वाफवताना 10 ते 15 मिनिटांच्या वर ठेवू नये। जास्त वेळ वाफ दिल्यास इडल्या कडक होऊ शकतात। अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।